हरितगृह वायू परिणाम ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे पृथ्वीवरील तापमान सजीवांच्या जीवनासाठी योग्य आणि स्थिर राखले जाते। ही प्रक्रिया खालीलप्रमाणे काम करते। सूर्यकिरणांचे आगमन। सूर्यकिरणे पृथ्वीकडे लघुलहरी शॉर्टवेव्हच्या रूपात येतात। पृथ्वीच्या वातावरणातील नैसर्गिक हरितगृह वायू उदा. कार्बन डायऑक्साईड, मिथेन या लघुलहरींना अडवत नाहीत, त्यामुळे उष्णता थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते। उष्णतेचे शोषण आणि परावर्तन। पृथ्वीचा पृष्ठभाग, जमीन, पाणी, वनस्पती ही उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे तो तापतो। तापलेला पृष्ठभाग ही उष्णता पुन्हा दीर्घलहरी लॉंगवेव्हच्या रूपात अवकाशात परावर्तित रिफ्लेक्ट करतो। उष्णता अडकवणे। हरितगृह वायूंचे कार्य। वातावरणातील हरितगृह वायू या परावर्तित झालेल्या दीर्घ लहरींमधील उष्णता शोषून घेतात आणि ती पृथ्वीच्या वातावरणात अडकवून ठेवतात। यामुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते। तापमान नियंत्रण। या नैसर्गिक प्रक्रियेमुळेच पृथ्वीचे सरासरी तापमान ॲव्हरेज टेम्परेचर अंदाजे 14 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत टिकून राहते। जर हे नैसर्गिक हरितगृह वायू नसते तर पृथ्वीवरील उष्णता लगेच अवकाशात निघून गेली असती आणि पृथ्वीचे सरासरी तापमान -19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले असते, ज्यामुळे सजीवांचे जीवन शक्य झाले नसते। थोडक्यात, नैसर्गिक हरितगृह वायू परिणाम पृथ्वीला गोठण्यापासून वाचवून जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले उबदार आणि स्थिर तापमान राखतो।